क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस Cl2 गॅस असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय क्लोरिनेशन. सिंपल आहे. क्लोरीन कॅन बी युज्ड डायरेक्टली ॲज गॅस or by dissolving first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. Next reaction, Cl2 plus H2O, simple reaction. Cl2 plus H2, it gives HOCl plus HCl. HOCl म्हणजे काय, हायपोक्लोरस ऍसिड आहे. हायपोक्लोरस ऍसिड कन्वर्टेड इंटू HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म गेट ऑक्सिडाइज. Simple. Chlorination by chlorine gas, Cl2 gas. Chlorine can used directly as a gas or dissolving it first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. Cl2 plus H2O, it gives HOCl plus HCl. सेकंड रिएक्शन, हायपोक्लोरस ऍसिड असेल तर त्याच्यापासून काय तयार होतं, HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. नेक्स्ट नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म गेट ऑक्सिडाइज. बघा नेक्स्ट पार्ट रिएक्शन. डायग्राम मध्ये आपण काय केलं, टॉप मधून Cl2 पास करतोय, दुसऱ्या बाजूला आपण काय, फिल्टर्ड वॉटर. आता या ठिकाणी जे वॉटर पास करतोय ते काय, फिल्टर्ड वॉटर. या ठिकाणी डिसइन्फेक्शन मध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, टू किल द बॅक्टेरिया. डिसइन्फेक्शन म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, डिसइन्फेक्शन कोणाला म्हणतोय, ज्या प्रोसेसमध्ये आपण बॅक्टेरिया किल करतोय त्याला आपण काय म्हणतोय, डिसइन्फेक्शन. कोणाला म्हणणार आहे डिसइन्फेक्शन, ज्या प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहे, बॅक्टेरिया किल करतोय त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, डिसइन्फेक्शन. नेक्स्ट काय, फिल्टर्ड वॉटर आहे, त्याचबरोबर काय, Cl2 गॅस आहे. फिल्टर्ड वॉटर एका बाजूने आपण पास करतोय, दुसऱ्या बाजूने Cl2 गॅस पास करतोय. आणि या ठिकाणी काय, नंबर ऑफ प्लेट्स आहेत आणि या प्लेट्सला आपण काय म्हणतोय, बबल प्लेट्स आहेत. During their downward journey, Cl2 is mixed with filtered water and a treated water is collected at the bottom of tank. येईल का डायग्राम, एकदम सिंपल आहे. लार्ज टँक आहे, लार्ज टावर आहे, या टावर मध्ये नंबर ऑफ बबल प्लेट्स आहेत. टॉप मधून आपण Cl2 गॅस त्याचबरोबर फिल्टर्ड वॉटर पास करतो. टॉप मधून काय केलं, Cl2 गॅस प्लस फिल्टर्ड वॉटर आपण पास केले आणि या ठिकाणी बॉटमला आपण काय केले, ट्रीटेड वॉटर कलेक्ट केलं. बॉटमला आपण काय करणार आहे, ट्रीटेड वॉटर इज कलेक्टेड ॲट द बॉटम. आणि या टँकमध्ये लार्ज नंबर ऑफ प्लेट्स आहेत आणि या प्लेट्सला आपण काय म्हणतोय, बबल प्लेट्स. सांगता येईल का बघा डायग्राम. एका बाजूने Cl2 वॉटर पास करतोय, दुसऱ्या बाजूने फिल्टर्ड वॉटर पास करतोय. या लार्ज टँक आहे आणि याच्यामध्ये ज्या प्लेट्स आहेत त्याला आपण काय म्हणतोय, बबल प्लेट्स. आणि ट्रीटेड वॉटर इज कलेक्टेड ॲट बॉटम ऑफ टँक. काय केलं, बॉटमला आपण ट्रीटेड वॉटर काय केले, कलेक्ट केलं. येईल लक्षात. या ठिकाणी काय, Cl2 हा काय यूज केलाय, Cl2 इज यूज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट. काय डेफिनेशन होती, द केमिकल ऑर द सबस्टन्स विच किल द बॅक्टेरिया. जर आपण बॅक्टेरिया किल करत असू तर त्याला आपण काय म्हणतोय, डिसइन्फेक्टंट. सिंपल आहे बघा. जर Cl2 वॉटर बरोबर मिक्स झाला तर काय होणार आहे, सुरुवातीला हायपोक्लोरस ऍसिड तयार होतोय प्लस HCl. हायपोक्लोरस ऍसिड ब्रेक झाला तर काय तयार होतोय, HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजननी जर जर्म्सला बरोबर घेतलं तर काय होतं, जर्म गेट ऑक्सिडाइज. नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म गेट ऑक्सिडाइज. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करा फास्ट. येते लक्षात. हां यश. हां डायग्राम ड्रॉ करा.
ओके नेक्स्ट. झाली सर. मुलीमध्ये रिप्लाय दे. कंप्लीट. सिंपल आहे. काय या ठिकाणी जो Cl2 आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज युज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट. आता आपण वॉटर पास करतानाच आपण काय केलं, फिल्टर्ड वॉटर, कारण आपल्याला या ठिकाणी जर्म्स किल करायचे. त्याचे रिएक्शन झालं की जर्म्स काय होतं, ऑक्सिडेशन, आणि ट्रीटेड वॉटर इज कलेक्टेड ॲट बॉटम ऑफ टँक. बघा प्रोसेस. However, excessive chlorine should be avoided. आपण excessive chlorine पण जास्त यूज करून चालत नाही, because it produces unpleasant odor, taste and irritating effects. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. लक्षात बघा. However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, and irritating effect. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. Next part, disinfection by chlorine gas. Chlorinator is used. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. सेकंड, आपण जे डायग्राम बघतो याला पण काय म्हणतो, इट इज द डायग्राम ऑफ क्लोरिनेटर. ज्यामध्ये आपण क्लोरीन यूज करतोय त्याला पण काय म्हणतोय, क्लोरिनेटर. इट इज अ हाय टावर विथ नंबर ऑफ बफल प्लेट्स. हा मोठा हाय टावर आहे, त्याला नंबर ऑफ बफल प्लेट्स आहेत. वॉटर अँड ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ क्लोरीन आर इंट्रोड्यूस ॲट इट्स टॉप. वॉटर आणि क्लोरीन आपण टॉपमध्ये ॲड करतोय. ड्युरिंग देअर डाउनवर्ड जर्नी through the tower, they get mixed thoroughly. Treated water is taken out from the outlet at bottom. Simple आहे. बघा या ठिकाणी जे डायग्राम दाखवतो याला पण काय म्हणतोय, क्लोरिनेटर. क्लोरिनेटर असेल तर हा हाय टावर आहे विथ नंबर ऑफ बफर प्लेट्स. क्लोरीन अँड ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ वॉटर आपण यूज करतो. काय म्हटलं, क्लोरीन अँड ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ वॉटर इज ॲडेड. हे लक्षात. लास्ट ला काय, ड्युरिंग देअर डाउनवर्ड जर्नी ट्रीटेड वॉटर इज कनेक्टेड ॲट द बॉटम. ठीक आहे. कोण सांगते हो, क्लोरिनेशन. फास्ट. यस. However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, and irritating effects. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. It is high tower with number of bubble plates. Water and adequate quantity of chlorine are introduced at its top. During their downward journey through the tower, they get mixed thoroughly. Treated water is taken out from the outlet at bottom. ट्रीटेड वॉटर म्हणजे काय, जर्म्स किल झालेलं वॉटर आपण बॉटमला रिमूव्ह करतो. ठीक आहे, गुड. गर्ल्स, मुलीमध्ये रँडमली फास्ट. एवढं वेळ लागते. अश्विनी. However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, and irritating effects. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. It is high tower with number of buffer plates. Water and adequate quantity of chlorine are introduced at its top. During their downward journey through the tower, they get mixed thoroughly. Treated water is taken out from the outlet at the bottom. Next. Prasad. Prasad. Yes, sir. However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, and irritating effects. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. It is high tower with number of buffer plates. Water and adequate quantity of chlorine are introduced at its top. During their downward journey through the tower, they get mixed thoroughly. Treated water is taken out from the outlet at bottom. Next. मुलीमध्ये साक्षी. साक्षी. साक्षी सालगुप्ता. Yes, sir. However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, and irritated effect.
irritating effects, the water should not contain more than 0.1 to zero point 0.2 ppm of free chlorine. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. It is high tower with number of baffle pallets. Water and adequate quantity of chlorine are introduced at its top. During this downward journey through the tower, they get mixed thoroughly. Treated water is taken out from the outlet at bottom. Satish, Satish. Aditya. आदित्य हा प्रतीश कंटिन्यू करा आवाज येत नाही प्रतीश आवाज येत नाही तुमचा Yes, sir. हा कंटिन्यू करा However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, irritating effect. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. It is high tower with number of buffalo plates. Water and adequate quantity of chlorine are introduced at its top. During their downward journey through the tower, they get mixed thoroughly. Treated water is taken out from the outlet at bottom. नेक्स्ट लास्ट प्रगति हाँ प्रगति गुरुवे 807 प्रगति sir. हाँ Yes, sir. कंटिन्यू करा However, excessive chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste, and irritating effects. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm of free chlorine. Disinfection by chlorine gas. Chlorinator is used. It is high tower with number of baffle plates. Water and adequate quantity of chlorine are introduced at its top. During their downward journey through the tower, they get mixed thoroughly. A treated water is taken out from the outlet at the bottom. हाँ गुड बघा त्या पीपीटी पण शेअर केलेली आहे आपण पीपीटी बघू शकता हा काय डाऊट आहे तो क्लोरिनेशन सिंपल आहे एक्सेसिव्ह क्लोरीन असेल तर काय होते अनप्लेझंट ऑर्डर टेस्ट अँड इरिटेटिंग इफेक्ट त्याची रेंज काय क्लोरीनची 0.1 टू 0.2 ppm क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 0.1 टू 0.2 ppm कारण का ऑब्जेक्टिव्ह इन डिसइन्फेक्शन बाय क्लोरिनेटर disinfection by chlorine gas chlorinator and high tower with number of open plates आहे adequate quantity of water and chlorine add करतो आपण from tops downward journey असेल तर काय होतं ते मिक्स होत आहे आणि treated water is collected at the bottom ठीक आहे राईट करा स्लाइड फास्ट आणि आपला टॉपिक संपत आलाय आपली टेस्ट किती तारखेला आहे हो हां यस Yes, sir. किती तारखेला आहे टेस्ट टाइमिंग होत नाही ना आवाज आला होता sir. हां ठीक आहे आपलं टॉपिक संपत आलाय एक 2 लेक्चर लागतील आणखी हां राईट झालं की सांगा
25 तारखेला टेस्ट आहे म्हटलं तोपर्यंत टॉपिक संपतोय आपला, काय अडचण नाही. आणि पीपीटी पण शेअर केले, एमसीक्यू शेअर केले, नोट्स शेअर केले, हे लक्षात. पंचवीस तारखेला आहे सर आपलं. हा 25 तारखेला आहे तोपर्यंत संपतो टॉपिक, काय अडचण नाही. ठीक आहे, मुली कंप्लीट झाला असेल तर सांगा. मुलींनो संस्कृती कंप्लीट झालं. हो सर. नम्रता कंप्लीट झालं का A26? येस सर, झालं. संदीप A43? झालं सर. ठीक आहे, येईल का लक्षात? एकदम सिंपल आहे, एकदम सोपं आहे. बघा नेक्स्ट काय, द क्वांटिटी ऑफ फ्री क्लोरीन इन ट्रीटेड वॉटर शुड नॉट बी मोर दॅन 0.2 ppm. सगळ्यात महत्त्वाचं काय, ट्रीटेड वॉटरमध्ये 0.2 ppm पेक्षा जास्त क्लोरीन असता कामा नये. बघा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस, द यूज ऑफ क्लोरीन इज मोर इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल. सेकंड, it is stable and requires small space for storage. It does not introduce any impurity in treated water. Simple आहे. क्लोरीन किती असता कामा नये, 0.2 ppm पेक्षा जास्त असता कामा नये. ॲडव्हान्टेजेस, द यूज ऑफ क्लोरीन, काय म्हटलं ॲडव्हान्टेजेस, द यूज ऑफ क्लोरीन इज मोर इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल. Simple. The use of chlorine is more effective and economical. It is stable and requires small space for storage. It does not introduce any impurity in treated water. Advantages first. The use of advantages first. The use of chlorine is more effective and economical. Second, it is stable and requires small space for storage. Third, it does not introduce any impurity in treated water. Disadvantages, if excess of chlorine is added. Disadvantages, if excess of chlorine is added, it produces bad taste and disagreeable odor.
Excess of chlorine produces irritation on mucous membrane. It is not effective at higher pH value. The quantity of free chlorine in treated water should not be more than 0.2 ppm. Advantages. Advantages. First, the use of chlorine. The use of chlorine is more effective and economical. It is stable and requires small space for storage. It does not introduce any impurity in treated water. Disadvantages if excess of Disadvantages if excess of chlorine is added, it produces bad taste and disagreeable odor. Excess of chlorine produces irritation on mucous membrane. It is not effective at higher pH value. Huh. Yuvraj, A17, continue करा. Advantages: the use of chlorine is more effective and economical. It is stable and requires small space for storage. It does not introduce any impurity in treated water. Disadvantages: if excess of chlorine is added, it produces bad taste and disagreeable odor. Excess of chlorine produces irritation on mucous membranes. It is not effective at higher pH value. Next, मध्ये स्नेहल A24. Advantages: the use of chlorine is more effective and economical. It is stable and requires small space for storage. It does not introduce any impurity in treated water. Disadvantages: if excess of chlorine is added, it produces bad taste and disagreeable odor. Second, excess of chlorine produces irritation on mucous membrane. Third, it is not effective at higher pH value. Sandeep, A43. Sandeep, continue करा. A43, Sandeep. नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सर काय रेशमा, A48. Advantages: the use of chlorine is more effective and economical. It is stable and requires small space for storage. It does not introduce any impurity in treated water. Disadvantages: if excess of chlorine is added, it produces bad taste and disagreeable odor. Excess of chlorine produces irritation on mucous membrane. It is not effective at higher pH value. Next. Abhijit, A13. कर रहा है कंटिन्यू. अभिजीत. ठीक है. प्रसाद. Yes, sir. Advantages and disadvantages. Advantages. Yes, sir. Advantages. The use of chlorine is more effective and economical. Second, it is stable and requires small space for storage. Third, it does not introduce any impurity. Any impurity in treated If water. excess of chlorine is added, it produces Bad taste. disadvantages. If excess of added, it produces bad taste and disagreeable odor. Excess of chlorine produces irritation on mucous membrane. It is not effective at higher pH. कोण सांगते हो? न बघता सांगता येईल का हो आता? स्लाइड चेंज केली. 1-2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. Yes, sir. ठीक आहे. 1-2 मिनिटं वेळ घ्या. न बघता मला ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस सांगायचे. ठीक आहे.
by using bleaching powder. Same reaction set. By using bleaching powder. Bleaching powder चा काय फॉर्म्युला आहे? CaOCl2. सिंपल रिएक्शन आहे. CaOCl2 हा काय ब्लीचिंग पावडरचा फॉर्म्युला. About 1 gram of bleaching powder is mixed with 1 liter of water. The resulting solution is allowed to stand for several hours. Simple reaction. By using next disinfectant आहे त्याला आपण काय म्हणतो होतं? ब्लीचिंग पावडर. फर्स्ट आहे त्याला आपण क्लोरीन म्हणतोय. सेकंड आहे ब्लीचिंग पावडर. Second, by using bleaching powder, formula of bleaching powder is CaOCl2. About 1 gram of CaOCl2 is mixed with 1 liter of water. The resulting solution is allowed to stand for several hours. Hypochlorous acid and nascent oxygens are produced, which are act as a disinfectant. आपण बघितलं होतं. फर्स्ट रिएक्शन फक्त वेगळे आहे. नेक्स्ट रिएक्शन्स कसे तो सेम आहे. आता या ठिकाणी काय HOCl हा हायपोक्लोरस ऍसिड आहे आणि नेसंट ऑक्सिजन बोथ आर पॉवरफुल जर्मिसाइड्स किंवा त्याला आपण काय म्हणतो इट ऍक्ट ॲज अ डिसइन्फेक्टंट. मग काही लोक फर्स्ट रिएक्शन CaOCl2 plus H2O it gives CaOH twice plus Cl2. सेकंड रिएक्शन Cl2 plus H2O. इथून कॉमन रिएक्शन स्टार्ट झालं. इथून काय फक्त फर्स्ट रिएक्शनच डिफरंट आहे. सेकंड रिएक्शन Cl2 plus H2O it gives HOCl plus HCl. HOCl it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germs get killed. काय म्हटले बघा. By using bleaching powder, simple. By using bleaching powder, about 1 gram of CaOCl2 is mixed with 1 liter of water. The resulting solution is allowed to stand for several hours. Hypochlorous acid and nascent oxygen are produced, which act as a disinfectant. Next, CaOCl2 plus H2O, it gives CaOH twice, calcium hydroxide plus Cl2. Second reaction, Cl2 plus H2. Second reaction, Cl2 plus H2O, it gives HOCl plus HCl. HOCl, it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germ get oxidized like heat. HOCl break झाला. हायपोक्लोरस ऍसिड ब्रेक झाला. सिंपल आहे. हायपोक्लोरस ऍसिड ब्रेक झाला तर काय तयार होतोय? HCl तयार होतोय प्लस नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म गेट ऑक्सिडाइज्ड. काय म्हटले? बाय युजिंग ब्लीचिंग पावडर about 1 gram of CaOCl2 is mixed with 1 liter of water. The resulting solution is allowed to stand for several hours. Hypochlorous acid and nascent oxygen are produced, which act as a disinfectant. CaOCl2 plus H2O, it gives CaOH plus Cl2. Cl2 plus H2O, it gives HOCl plus HCl. HOCl, it gives HCl plus nascent oxygen. Oxygen plus germ get oxidized. हे लक्षात. हां, वेगळे रिएक्शन कोणते हो? कोण सांगते? CaOCl2 plus H2O it gives CaOH twice plus Cl2. Next. ब्लीचिंग पावडरचा फॉर्म्युला कोण सांगते हो? पास. फॉर्म्युला ब्लीचिंग पावडर CaOCl2. हां, न सांगता येतील का रिएक्शन्स? पहिल्या रिएक्शन क्लोरिनेशनच्या रिएक्शन्स सांगता येतील का कोणाला? त्याच रिएक्शन रिपीट. काय होते? Cl2 plus H2O. सांगता अश्विनी? It gives hypochlorous acid. सगळे रिएक्शन सांगायचे. Cl2 plus Hypochlorous H2O acid it gives HCl2 HCl plus nascent oxygen plus germs get oxidized killed. सोपं आहे एकदम. लक्षात एकदम सिंपल आहे. कोणत्या रिएक्शन्स आहेत परत याच रिएक्शन रिपीट आहेत परत. आता फक्त एकच वेगळी रिएक्शन लक्षात ठेवायचे. कोणते रिएक्शन लक्षात ठेवायचे? CaOCl2 plus H2O. काय तयार झालं? CaOH plus कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस Cl2. सेकंड रिएक्शन काय? Cl2 plus H2. सेकंड रिएक्शन कोणते? Cl2 plus H2O, it gives HOCl plus HCl. थर्ड रिएक्शन कोणते? HOCl, it gives HCl plus nascent oxygen. आणि लास्ट रिएक्शन nascent oxygen plus germ get killed, oxidized. Kylo next reaction by using bleaching powder. Next reaction by using bleaching powder about simple like by using bleaching powder about
1 gram of CaOCl2, about 1 gram of CaOCl2 is mixed with 1 liter of water. The resulting solution is allowed to stand for several hours. Hypochlorous acid and nascent oxygens are produced, which act as a disinfectant. Next, CaOCl2, next reaction, CaOCl2 plus H2O, it gives CaOH plus Cl2. Second, Cl2 plus H2O, it gives H2OCl plus Cl. Next, HOCl gives Cl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germs, germ get oxidized, germ get killed. ठीक है? हाँ. Next part, by using chloramine. First disinfectant is chlorine, second is bleaching powder, third is chloramine. Formula of chloramine is ClNH2. Formula of chloramine is ClNH2. ClNH2 cell, these are prepared by chloramination, in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportion by volume. First, Cl2 plus NH3, it gives ClNH2 plus HCl. Second reaction, ClNH2 plus H2O, it gives HOCl plus NH3. Next, HOCl, it gives HCl plus nascent oxygen. And the last reaction, oxygen plus germ get oxidized. या ठिकाणी काय arrow फक्त pending, arrow राहिले. येईल का लक्षात? कोणत्या reactions आहेत बघा. By using chloramine, chloramineचा काय फॉर्म्युला आहे? ClNH2. प्रिपरेशन असेल तर काय सांगतो आपण? These are prepared by chloramination, in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportion by volume. Next, Cl2 plus NH3, it gives ClNH2 plus HCl. Second, ClNH2 plus H2O, it gives HOCl plus NH3. Hypochlorous acid, HOCl, it gives HCl plus nascent oxygen. Oxygen plus germ get oxidized. By using chloramine, simple. Chloramine acid, these are prepared by chloramination, in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportion by volume. Cl2 plus NH3, it gives ClNH2 plus HCl. Second reaction, ClNH2 plus H2O, it gives HOCl plus NH3. Oxygen plus germ get oxidized. ठीक है? हाँ, राइट करता है? Yes, sir. राइट करा, सेट बाय सेट अटेंडेंस मार्क करा.